मुंबईमध्ये रेल्वे प्रवाशांच्या सेवेसाठी बेस्टने धाव घेतली आहे। पश्चिम रेल्वेवर आज आणि उद्या जम्बो मेगा ब्लॉक घेतला जाणार असल्याची माहिती सध्या तरी मिळते आहे। यामध्ये आपण जर बघितलं तर या कालावधीमध्ये विशेष बस सोडली जाईल। बेस्टने शुक्रवारी रात्री 10:30 ते शनिवारी सकाळी 6:30 पर्यंत आणि शनिवारी रात्री 10:30 ते रविवारी सकाळी 6:30 पर्यंत विशेष जादा बस चालवण्याचा निर्णय घेतला आहे। मुंबई मांडवा अंतर बोटीने पार करण्यासाठी 100 ते 300 रुपये तिकीट आकारलं जात होतं। मात्र आता प्रवाशांकडून याच प्रवासासाठी 1000 रुपये घेतले जाणार आहे। भाजपचे माजी नगरसेवक मकरंद नार्वेकरांनी ही बाब आता उघडकीस आणली आहे। राज्य सरकारनं या प्रकरणाची चौकशी करावी ही मागणी त्यांनी केली आहे। बदलापूरकरांचा सकाळचा प्रवास आता गारेगार होणार आहे, कारण 16 एप्रिलपासून सकाळी 10:42 लोकल एसी होणार आहे। एसी लोकलला वाढता प्रतिसाद पाहता हा निर्णय घेण्यात आलेला आहे। मात्र अल्प उत्पन्न असणाऱ्या प्रवाशांनी या ट्रेनला विरोध केला आहे। मुंबईमध्ये गोराई परिसरातील पक्षी उद्यान पुन्हा खुलं करण्यात आलं। या उद्यानामध्ये सुमारे 70 विदेशी प्रजातींच्या पक्ष्यांचं दर्शन मुंबईकर आणि देश-विदेशातील पर्यटकांना मिळणार आहे। उद्यानाचा पर्यावरणपूरक आवार आणि विविध पक्षी प्रजातींमुळे हे पक्षी उद्यान अभ्यासकांसाठीही महत्त्वाचं आहे। जूनच्या पहिल्या आठवड्यामध्ये इयत्ता पहिलीची नव्या अभ्यासक्रमाची पाठ्यपुस्तकं येणार आहे। राज्य मंडळाच्या सीबीएसई पॅटर्ननुसार इयत्ता पहिलीच्या पाठ्यपुस्तकांच्या निर्मितीचं कामकाज अंतिम टप्प्यात आहे। या नव्या कोऱ्या पाठ्यपुस्तकांचं वितरण मे महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यामध्ये सुरू होईल। राज्यात 14 जिल्ह्यांमध्ये टँकरद्वारे पाणी पुरवठा केला जातोय। राज्यभरात तापमानाचा पारा चांगलाच वाढलेला आहे, त्यामुळे बहुतांश भागामध्ये पाणी टंचाईच्या झळा बसू लागल्यात। गाववाड्यांना पाणी पुरवठा करणारे जलस्रोत आटू लागलेत, त्यामुळे टँकरची मागणी वाढते आहे। सातारा जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त 40 टँकरने पाणी पुरवठा केला जातोय। जुन्नर तालुक्यातल्या आदिवासी बहुल मांडवे गावावरती पाण्याचं भीषण संकट आहे। मात्र असं असताना ऐन उन्हाळ्यामध्ये गावातील एकमेव जलस्रोत असणाऱ्या शिवकालीन टाकीमध्ये अज्ञात व्यक्तीने विषारी कीटकनाशक टाकलं, त्यामुळे संपूर्ण गावामध्ये खळबळ उडाले। संपूर्ण गाव पाण्यामुळे आता अडचणीत सापडले आहे। धाराशिवच्या उमरगा परिसरामध्ये गारांचा पाऊस पडलाय। अवकाळी पावसानं फळबागा आणि आंब्याचे मोठे नुकसान केले। गारांचा पाऊस पडल्यानं शेतकऱ्यांच्या फळबागांचं नुकसान झालं। नांदेडमध्ये एकंदरीत वादळी वारा आणि पावसानं अक्षरशः झोडपून काढलेला आहे। अर्धापूर तालुक्यात पाऊस आणि गारपिटीमुळे पपईच्या बागा उद्ध्वस्त झालेल्या आहेत। शेतकऱ्याला अश्रू अनावर झाले आणि पावसामुळे शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं। थंडगार वातावरण अशी ओळख असलेल्या जव्हारमध्ये आता तापमानाचा मात्र उच्चांक गाठलेला आहे। बेसुमार जंगलतोड, सरकार प्रशासनाचं वृक्ष लागवडीकडे दुर्लक्ष यामुळे दिवसेंदिवस जव्हारच्या तापमानामध्ये भर पडते। गुरुवारी शहराचं तापमान 42 अंश होतं। दुष्काळी परिस्थितीमुळे टँकरची संख्या वाढते आहे। सव्वीस 11 मुंबई हल्ल्याचा मास्टरमाइंड तहव्वूर राणा याला 18 दिवसांची एनआयए कोठडी सुनावण्यात आली। काल रात्री उशिरा त्याला कडेकोट बंदोबस्तामध्ये पटियाला कोर्टात हजर करण्यात आलं। तपास यंत्रणांनी त्याला 20 दिवसांची कोठडी मागितली। दरम्यान राणाला एनआयए मुख्यालयामध्ये ठेवण्यात आलेलं आहे। जिल्हा सरकारी रुग्णालयामध्ये मंगळवारी शिर्डीमधील 4 भिक्षुकांचा मृत्यू झाला, तर त्याच दिवशी जिल्हा रुग्णालयामध्ये 3 भिक्षुक पळून गेले। दरम्यान तब्बल 24 तासांनंतर भिक्षुकरू पळून गेल्याची तक्रार दाखल झाली। या प्रकरणी निलेश लंकेंनी देखील पोलिसांवर गलथान कारभाराचा आरोप केला। नवी मुंबई महापालिका आयुक्तांनी आता जन्म मृत्यू विवाह नोंदणी प्रक्रिया अधिक अद्ययावत करण्याचे निर्देश दिले। नागरिकांना प्रमाणपत्र ऑनलाईन स्वरूपामध्ये मिळण्यासाठी तांत्रिक सुधारणा करण्याचे आदेश दिले। यासोबत अन्य सुविधांमध्ये देखील सुधारणा करण्याचे आदेश दिले, त्यामुळे कामं वेगानं पूर्ण होण्याची अपेक्षा आहे। मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या उत्पन्न वाढीसाठी कडक पावलं उचलली जात आहे। कर वसुलीसाठी गेल्या 10 दिवसांमध्ये धडक कारवाई करण्यात आली आहे। कर चुकव्या व्यापाऱ्यांच्या गाड्या पकडण्यात येत आहे। गेल्या 10 दिवसांमध्ये 11 लाखांचा दंडही वसूल करण्यात आलेला आहे। रेल्वे स्थानकाबाहेर पार्किंगच्या जागेत भंगार वाहनांची संख्या वाढली। नो पार्किंगचे फलक असूनही बेधडकपणे वाहनं पार्क केली जाते, त्यामुळे वाहतूक पोलिसांची डोकेदुखी वाढली आहे। यासोबत जुन्या आणि मोडकळीस आलेल्या वाहनांचा देखील खच पडलाय। याचा फायदा मद्यपी आणि गरदुल्ले घेताना दिसत आहे।
पुण्यातील कोंढवा बुद्रुक या ठिकाणी एका सोसायटीच्या पाण्याच्या टाकीवर चढलेल्या तरुणाची अग्निशमन दलानं सुटका केली। हा तरुण लोखंडी रॉड घेऊन पाण्याच्या टाकीवर चढला। अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांना त्याला खाली आणण्यासाठी अथक परिश्रम करावे लागले। अग्निशमन दलाच्या जवानांनी त्याची समजूत घालून त्याला खाली उतरवलं। जालन्यातल्या खडका गावातील अवैध दारू विक्री बंद करण्याची मागणी केली जाते। महिलांनी गावात सुरू असलेल्या अवैध देशी दारू विक्री विरोधात तीव्र संताप व्यक्त केला। गावात मोठ्या प्रमाणात देशी दारू विक्री सुरू आहे आणि त्यामुळे व्यसनामुळे अनेकांचं आरोग्य बिघडतंय। घरगुती हिंसाचारात वाढ झाली आहे। गावातील महिलांनी अवैध दारू विक्री बंद करावी असं निवेदन पोलिसांनी दिलं आहे। उल्हासनगरातील भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं अनावरण झालंय। आंबेडकर जयंतीच्या पार्श्वभूमीवर स्थानिक आमदार डॉक्टर बालाजी केणीकर आणि बनतेजा एन आनंद महातेरो यांच्या हस्ते पुतळ्याचं अनावरण झालं।